प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला गौरव असो. हा दिवस यहोवाने बनवलाय, यात आम्ही उल्हास व आनंद करूया. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगते ज्यांचा देव प्रभू येशू आहे ते आशीर्वादित आहे. आमेन. ते धन्य आहे. येस. हालेलुया. हालेलुया. सो या आपण सगळे लोक एकत्र मिळून बसूया, देवाचं वचन ऐकूया. आम्ही शेवटी तुमच्यासाठी प्रार्थना करू. आणि लक्षात ठेवा, तुम्ही रोज आणि रोज देवापासून आशीर्वादित होणारे लोक आहात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्याला देवाने आशीर्वादित केलंय त्याला कोणीच शाप देऊ शकत नाही. येस. कोणीच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्या विषयावरती आज 2 दिवस झाले बोलत आहोत. आज 3रा दिवस आहे. प्लीज वाचूया याकोबाचे पत्र 4था अध्याय आणि 8व्या वचनाचा पहिला भाग. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. वाव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाजवळ या म्हणजे देव तुम्हाजवळ येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा सांगतो, जे लोक प्रभू येशूवरती विश्वास ठेवतात ऑलरेडी देव त्यांच्यामध्ये आहे पवित्र आत्म्याद्वारे. पण जे नाही ठेवत आहे आज देव त्यांना हाक मारत आहे. आणि ज्यांनी विश्वास ठेवलाय त्यांना देव म्हणतोय, माझ्या मुला, माझ्या मुली, माझी इच्छा आहे की माझ्या वचनाचं ज्ञान आणि माझ्या उपस्थितीने आणि माझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो रोज भरला पाहिजे. आमेन. तर तुम्ही इफिसकारास पत्र 5वा अध्याय 18 वचन वाचलं. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. आणि द्राक्षरसाने मस्त होऊ नका. आणि द्राक्षरसाने म्हणजे कुठल्याही चुकीच्या गोष्टीने मस्त होऊ नका. त्यात बेतालपणा आहे. त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने भरलेले व्हा. बायबल सांगतं पण आत्म्याने भरलेले व्हा. कंटिन्यूस प्रोसेस आहे. आमेन. नाव जर तुम्ही वाचलं तर आत्म्याने भरलेले राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आज आपण जेवल्यानंतर आपलं पोट भरतं आणि आपण शरीरामध्ये तंदुरुस्त किंवा एकदम फ्रेश असतो, सामर्थ्यवान असतो, तसं देवाची इच्छा आहे की तुम्ही रोज आणि रोज त्याच्या वचनाने, वचनात जीवन आणि आत्मा आहे, आणि जर तुम्ही रोज वचन वाचताय तर रोज तुम्ही जीवनाने आणि आत्म्याने भरले जाताय असं बायबल मध्ये लिहिलंय. वाचूया योहानेचा 7वा अध्याय. प्लीज काढूया देवाचं वचन. जॉन चॅप्टर 7. जॉन चॅप्टर 7 योहानेच्या 7व्या अध्यायामध्ये आय थिंक सो 38 वचन. प्लीज कृपा करून वाचूया. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आतून शास्त्रलेखाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. पुढे असं लिहिलंय, हे तर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी तो बोलला, कारण तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता. ओके ना. पुढचं वचन खूप महत्वाचं आहे. कारण येशू तोपर्यंत गौरविला नव्हता. यास्तव समुदायातील कित्येकांनी एक मिनिट. योहानेचा 6वा अध्याय आणि 63 वचन. प्लीज वाचूया. योहानेचा 6वा अध्याय आणि 63 वचन. प्लीज वाचूया. जीवन देणारा तो आत्मा आहे, मांस काही लाभ देत नाही. जी वचने मी तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आहेत व जीवनही आहेत. सी प्रभू डायरेक्टली बोलतोय की मांस काही लाभ देत नाही. जर तुम्ही याच्यावरती मनन केलं तर आज जगामध्ये मांस किंवा शरीराच्या साठी लोक पुष्कळ धडपड करतात. सर्व शरीराची आपण काळजी घेतोय, पण बायबल सांगतो मांस काही लाभ देत नाही. मी म्हणत नाही शरीराची काळजी घेऊ नका, नक्की घ्या, चांगलं खा, चांगलं घाला, चांगलं पाणी प्या, एव्हरीथिंग. बट बायबल मधले ते लाभ देणार नाहीये. त्याच्याकडे लक्ष द्या, लाभ देणार नाही, पण जीवन देणारा आत्मा आहे. आमेन. आणि बायबल सांगतो, येशू म्हणतो जे वचन मी बोललो ते जीवन आणि आत्मा आहे. येस. ओ व्हॉट अ ग्रेट थिंग. जर तुम्ही याच्यावरती मनन केलं की प्रभू म्हणतो जे वचन मी बोलतो ते जीवन आहे आणि आत्मा आहे. म्हणजे काय? म्हणजे जर एखादा व्यक्तीमध्ये अशांती आहे आणि तो देवाचं वचन ऐकतो तिथे शांती आलीच पाहिजे. आमेन. जर एखादा व्यक्ती निराश आहे आणि तो जर देवाचं वचन ऐकतोय त्याच्या आत्म्यामध्ये नक्की ताजातवानापणा येणार. जर एखादा व्यक्ती हरलेला आहे आणि तो जर देवाचं वचन ऐकतोय तर देवाच्या वचनातलं जीवन त्याच्यामध्ये जातं, त्याच्यामध्ये आत्मा जातो देवाच्या वचनाद्वारे आणि तो व्यक्ती परत एकदा देवासाठी उभा राहतो. देवाच्या वचनात जीवन आणि आत्मा म्हणजे काय? जीवन आणि आत्मा म्हणजे ज्यावेळेस देव बोलतो त्यावेळेस प्रत्येक सुकलेली गोष्ट किंवा ज्याच्या जीवन नाही, ज्याच्यामध्ये आरोग्य नाही, ती जिवंत होते. बायबल सांगतं, तुम्ही आठवा, एक दिवशी येशू ख्रिस्त जर तुम्ही प्लीज कृपा करून योहानेच्या 5व्या अध्यायामध्ये आला, जॉन 5वा अध्याय,
योहान 5 अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. ऐका काय लिहिलंय. या गोष्टी झाल्यानंतर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. आणि यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. बेतसदा. त्याला 5 द्वार मंडप आहेत. त्याच्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे व लुळे यांचा मोठा समुदाय पडून राहिला होता. तो समुदाय पाणी हलण्याची वाट पाहत होता, कारण नेमलेल्या समयी देवदूत तळ्यात उतरून पाणी हलवीत असे. आणि पाणी हलवल्यानंतर जो प्रथम त्यात जात असे त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. बायबल सांगते तळ्याविषयी की त्या तळ्यात देवदूत उतरायचा, दिवसातून एकदा पाणी हलवायचा. जो कुठलाही रोगी असेल तो पहिल्यांदा पडला की ते बरं व्हायचा. याचा अर्थ काय की देवदूत रोज स्वर्गातून आरोग्य आणायचा, आशीर्वाद आणायचा आणि ते तळ्यामध्ये जे उतरायचा ते आशीर्वाद त्याला मिळायचे. विश्वास आहे ना. पण बायबल सांगतं एक दिवशी आशीर्वादाचा उगम, जीवनाचा उगम तिथं आला आणि त्याचं नाव प्रभू. आणि कोणी एक माणूस तेथे होता, तो 38 वर्ष आपल्या दुखण्याईत होता. नाव किती वर्ष? 38 वर्ष. बायबल सांगतं एक माणूस त्या तळ्यापाशी पडलेला होता. आय सेड 38 वर्ष. बायबल सांगतं पुढे असलेले. येशूने त्याला पडलेले पाहिले. व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? ना येशू म्हणाला त्याला असा काळ पुष्कळ काळ झाला त्याला आजारी होऊन. येशू म्हणाला तुला बरं होण्याची इच्छा आहे का? शब्द बोलतोय. कोण बोलतोय? जीवन देणार. कारण येशू म्हणाला मी मार्ग, जीवन आणि सत्य, मी पुनरुत्थान आणि जीवन. आणि जस्ट तुम्ही जर देवाचं वचन वाचताय आणि जर त्या मनाने त्या विचाराने वचन वाचून घेताय की मी वचन वाचल्यानंतर माझ्यामध्ये जीवन व्हायला लागतं, माझ्यामध्ये आत्मा व्हायला लागतो, मी एकदम फ्रेश होतो, तर तुम्ही तसेच होणार. आमेन. पण जर तुम्ही वचनाकडे दुर्लक्ष करताय आणि वाचायचं म्हणून वाचताय तर तुम्हाला काही नाही मिळणार. प्लीज ऐका, प्लीज ऐका. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन जे आहे तुम्हाला आणि मला बुद्धी देतं, ज्ञान देतं, भोळ्यांना ज्ञान देतं. प्रेज द लॉर्ड.